प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों का संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में प्रभु परमेश्वर के नाम में आपका स्वागत करता हूं। तो आइए भाइयों और बहनों, हमें परमेश्वर ने आज की शाम हमें जो एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। हम आज हमारी आराधना की शुरुआत एक गीत द्वारा करेंगे। गीत है धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। आप जिस स्थान पर है उसी स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और हम हमारे परमेश्वर की आराधना करें और उनका नाम ऊंचा करें। तो आइए ये गीत आप मेरे साथ गाएं और परमेश्वर का नाम हम ऊंचा करें। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊँ बिना प्रभु ऐसा तो बलिदान। सेवा पूरी करके पाऊँ बिना प्रभु ऐसा तो बलिदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा,
यीशु मेरे खुदा पुकार तेरे हैं बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाइयों और बहनों, हम अपनी प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए आज हम देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट Once again we meet. त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देत We आहोत. thank the name of God. महिन्यातून आम्ही 2दा Twice a month दर शुक्रवारी on Fridays आम्ही तुमची भेट घेतो. we meet you. आपण उपस्थित राहतात We all are present. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our God. आजच्या भक्ती उपासनेमध्ये In today's worship, आम्ही सर्वांचं all of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur आगत Ministry, स्वागत करत आहोत. we welcome you all. ज्या आशेने आम्ही देवाकडे आलो आहोत, The hope in which we have come to God. देव आमच्या आशा मनवून करत नाही. God does not give up on our hopes. देव आमचं मनोदय पूर्ण करतो. God fulfills our wishes. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our God. 2020 पासून 2021 मध्ये देव आम्हाला घेऊन आलेला आहे. God brought us in 2021 from आम्ही 2020. जगावं, We must live, देवाचं गौरव करावं, glorify God, देवाचा महिमा करावा, praise God, देवाचे सर्व आशीर्वाद प्राप्त करावे. receive all the blessings of God, परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घ्यावा. experience how good God is. देव प्रतिदिवशी आमचं आयुष्य वाढवतो. God extends our lives every day. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो, We thank that God कारण तो आमच्यावर प्रेम करतो. because He loves us. आम्ही त्याचा गौरव करत आहोत. We glorify God. पुन्हा एक आपली भेट Once again we meet फेसबुकद्वारे, through Facebook, सोशल मीडियाद्वारे on social देव media. आमची भेट करून देतो. God makes us meet. देव वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us from time to time. ज्या मार्गाने आम्ही गेलं The way पाहिजे we should go, तो मार्ग देव आम्हाला दाखवतो. that is the way God त्या shows us. मार्गाविषयी तो आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो. God guides us in that way. वेळोवेळी आम्ही तुम्हाला संदेश दिला. From time to time we preached. वेळोवेळी पवित्र आत्म्याने दिलेलं मार्गदर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोस्ट केलं. From time to time we have been guided you by the Holy Spirit. देव असं करणार आहे, God will do this. देव असं करेल. God will do this. देव आपलं अभिवचन आश्वासन देतो. God promises. 2020 मध्ये त्याने अभिवचन दिलं, In 2020 He promised. 1 वर्षात मी सर्व व्यवस्थित करेल. In 1 year I will make things all हळूहळू right. मी सर्व निवारण करेल. I will make everything work smoothly. 1 वर्ष पूर्ण होत आहे. It's almost a year. देशाची परिस्थिती सुधारत चाललेली आहे. The situation in the country is जगात improving. व्यवस्था येत आहे, There is an order in the world. कारण देव आलेला आहे. Because God has come. देव मंदिरात आलेला आहे. God has come in the temple. प्रार्थना स्थळ त्याने उघडलेलं आहे. He has opened all worship प्रार्थना places. स्थळातून विनंती केली जात आहे. Requests are made from places of worship. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत So आहोत. we thank God. देव आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावधान असतो. God is always careful to fulfill His promise. यिर्मया 1:12 प्रमाणे Like Jeremiah 1:12. देव आपलं वचन पूर्ण करत आहे. God is fulfilling His wish. म्हणून आम्ही देवाचा गौरव करतो. So we glorify God. आज तर शास्त्रभाग Today's gospel, यातून आम्ही काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. we are going to learn some things from this. देवाचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. Get God's guide. इब्री पत्र In Hebrews 11 अध्याय chapter 11, 6 वचनातून आम्ही पाहतो, verse 6, we see देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे The way we should go, तो मार्ग देव आम्हाला दाखवतो. that is the way God shows us. इब्री 11:6 प्रमाणे Like Hebrews 11:6, देवाजवळ जाणाऱ्याने for the one who draws near God असा विश्वास ठेवला पाहिजे. must believe देव आहे. that God exists. ज्या विश्वासाने आम्ही देवाकडे The जातो, faith in which we go to God, देव त्याला प्रतिफळ देतो. God rewards him. देव विश्वासासंबंधी बोलत आहे. God is talking about faith. देवाजवळ जाणाऱ्याकडे विश्वास पाहिजे. One should go to God with faith, विश्वासाने केलेली प्रार्थना आहे. prayer in faith देव नेहमी ऐकतो. is always heard by God. देव विश्वास लोकांमध्ये कार्य करतो. God works in faithful people. ज्या ठिकाणी संशय, Where there is doubt, ज्या ठिकाणी अविश्वास where there आहे, is disbelief, येशूने तिथं कधीच काम नाही केलं. Lord Jesus never worked there. बायबल सांगतो Bible says
याकोब 1:6 प्रमाणे Like James 1:6, संशय धरणाऱ्या देवाने कधीच काय दिलं नाही. God never gave anything to a doubter. ज्या गावात, In the village, ज्या शहरात in the city, विश्वास होता, where there was disbelief, देवाने काम केलंच नाही. God did not work there. देवाला विश्वास पाहिजे. God wants faith. आमच्याकडे विश्वास आहे. We have faith. आम्ही विश्वासाने पुष्कळ गोष्टी करतो. We do many things by faith. रोजचं जीवन आम्ही विश्वासाने जगतो. We live our life in faith. देवाची कृपा It's आहे. God's grace. त्याने आम्हाला विश्वास He दिलेला has आहे. given us faith. रोजच्या जीवनात आम्ही विश्वासाने पुष्कळ गोष्टी करतो. We do many things in our daily lives. बायबल सांगतो Bible says आम्हाला देवावर विश्वास we must ठेवायचा. believe in God. न दिसणारा देवावर विश्वास Believe ठेवायचा. in an invisible God. बायबल सांगतो Bible says योहान 1:18 like प्रमाणे John 1:18, देवाला कोणी कधी no पाहिलं one has नाही, ever seen God. कोणी पाहिलं नाही, No one has seen God. कोणी पाहू शकत नाही. No one can see. पहिले तिमोथी 6:15 Like प्रमाणे Timothy 1, 6:15, 6:15 प्रमाणे 6:15, देवाला कोणी कधी पाहिलं नाही, no one has seen God. कोणी पाहू शकत No नाही. one can see God. न दिसणाऱ्या देवावर मी कसा विश्वास ठेवू, How to believe an invisible God? न दिसणाऱ्या देवावर मी कसा अवलंबून How राहू, to trust an invisible God? न दिसणाऱ्या देवाची मी कसा संपर्क How to करू, contact an invisible God? देवाशी कशी बोलाचाली How करू, to talk to Him? असे पुष्कळचे प्रश्न आमच्या समोर आहे. We have many questions in front of us, पण विश्वास आमच्या जीवनात काम but करतो. faith works in our lives. जर विश्वास नसतास If there was no faith, तर सर्व संशयास्पद होतो. everything would be doubtful. आम्ही काहीच करू शकलो We नसतो. could have done nothing. आमचं जीवन एक भयदायक असतं. Our lives would have been scary. तिथं भय, तिथं शासन Where there आहे. is fear, there is rule. आम्ही शासनाखाली जगलो असतो. We would have lived under the rule. आम्ही कोणतीच गोष्ट व्यवस्थित करू शकलो नसतो. There's nothing good I could have done. देवाची कृपा आहे, आम्हाला त्यांनी विश्वास It's दिलेला आहे. God's grace. He has given us faith. आम्ही विश्वासाने पुष्कळ योजना करतो, संकल्प Through करतो, faith, we make many plans and resolutions. स्वप्न We पाहतो, dream. प्लॅनिंग we plan. करतो. मी उद्या हे Tomorrow I'll करेन, do this. 6 महिन्याने मी हे After 6 करेन. months I'll do this. विश्वास आमचा Faith is परिचयाचा like आहे. introduction, विश्वासाने आम्ही देवाणघेवाण wherein we करतो. give and take. विश्वासाने पुष्कळशा गोष्टी आम्ही Through व्यवहारात faith, we do many करतो. things in work. 1 महिना कंपनीत कामगार काम For 1 करतो, month, the worker works in the company त्याला माहित because he आहे knows महिना संपल्यानंतर मला पगार I will भेटेल. receive my salary at the end of the month. जर त्याच्याकडे विश्वास नसता, If he had no faith, त्यांनी कामच केलं नसतं. he would have not आम्ही worked. टॅक्सीने प्रवास करतो. We travel through taxi. आम्ही टॅक्सीने प्रवास संपल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हर आमच्याकडे पैसे मागतो. After the end of trip, the taxi driver asks for money. तो अगोदर पैसे मागत नाही, He does not ask money in advance त्याच्याकडे विश्वास आहे. because he has faith. प्रवास संपल्यानंतर मला पैसे भेटतील. I will receive the money at the end of the trip. विश्वासाने पुष्कळशा गोष्टी आम्ही करतो. We do many things by faith. मुलं परीक्षेची तयारी करतात. Students prepare for exams. 1 महिन्यानंतर परीक्षा आहे, There is exam after a आम्ही month. परीक्षेला बसू, We will sit for the आम्ही exam. परीक्षा देऊ. We will appear त्या for the विश्वासाने exam. मुलं तयारी करतात. In that faith, children prepare for विश्वासाने exams. पुष्कळशा गोष्टी करतो. We do many things by मी faith. न्यूज बातम्या ऐकतो, We listen to the news. त्यात पुष्कळशा गोष्टी आम्ही ऐकतो, We hear a lot of things in it ते आम्ही पाहिलेलं नाही, which we haven't तरी seen. पण आम्ही त्याचा विश्वास ठेवतो. Yet we believe in आम्ही it. एकमेकाला सांगतो. We tell each other. विश्वास आमचा परिचयाचा आहे. Faith is like introduction. विश्वासाने पुष्कळशा गोष्टी आम्ही करतो. We do a lot of things through faith. मी बाजारात जातो, We go in the market. पुष्कळशा गोष्टी खरेदी करतो. We buy many things. पुष्कळशे डबे सीलबंद असतात, Where many boxes are sealed. ज्यावर सील असतं, It is sealed. ज्यावर नाव लिहिलं असतं, Only name written on it. नावानुसार आम्ही चॉईस करतो. Through name we make choices. ती वस्तू आम्ही घरी घेऊन येतो. We bring that thing home. आम्ही दुकानात ती उघडून पाहत We नाही, do not check it in the shop कारण आमच्याकडे विश्वास आहे. because we have faith. ही वस्तू त्यामध्ये आहे. Whatever is in it, विश्वासाने आम्ही पुष्कळशा गोष्टी करतो. we do many things through faith. एखादा मनुष्य चंद्रावर जातो, A man goes to the moon. चंद्रावरती सर्व वृत्तांत आम्हाला सांगतो. He tells us all the stories about the moon. आम्ही त्याच्या विश्वास ठेवतो. We trust him. पुष्कळशा गोष्टी अशा आहे, There are many things like this. पुष्कळचा इतिहास आहे. There's lot of history. आम्ही वाचन करतो, We read. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in it. म्हणजे विश्वास तुमच्या माझ्या परिचयाचा आहे. That is, faith is an introduction for you and विश्वासाने me. झोप घेतो. जर आमच्याकडे विश्वास नसता तर आम्ही झोपलोच नसतो. If we had no trust, we wouldn't have slept. आम्ही विश्वास नसता तर आम्ही खुर्चीवर बसू शकलो We would नसतो. not have been able to sit on chair without faith.
बसेल मी पडणार नाही. I will sit, I won't fall. हा विश्वास तुमच्याकडे माझ्याकडे आहे. This is the faith that you and me हा have. विश्वासात रोजच्या जीवनात आम्ही काम करतो. Through this faith, we work in our day to day life. तुमच्याकडे विश्वास We आहे. have faith. आम्हाला देवावर विश्वास ठेवायचा. We have to have faith in जर God. दिसणाऱ्या देवावर मी कसा विश्वास ठेवू, How to believe in an invisible God. यासाठी आम्ही बायबलमध्ये For पाहतो. this, we see in the Bible. पुष्कळ आम्ही चुकीच्या गोष्टी विश्वास Many ठेवतो. of us believe in wrong things. आम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहतो. We depend on others. स्वतःवर अवलंबून We राहतो. depend on ourselves. पुष्कळशा वेळी Many a times, आम्ही चुकीच्या ठिकाणी विश्वास we ठेवतो. believe in wrong things. बायबल सांगतो Bible says, सूत्र 3:5 मध्ये like Proverbs 3:5, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. do not rely on your own understanding. स्वतःला शहाणा समजू नको. Don't think yourself a wise. तू आपला सर्व भाव देवावर ठेव. Put all your feelings on God. पुष्कळसे लोक आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतात. Many people rely on their knowledge. फार ज्ञानी I am आहे, very intelligent. बलवान आहे, I am strong. मी सर्व गोष्टी करू I शकतो, can do all things. मला सर्व काही शक्य आहे, Everything is possible for me. मला कोणाची मदत नको, I don't need anyone's मला help. कोणाचं सहाय्य I नको, don't need anyone's help. कोणाची मदत घेत I नाही, don't take anyone's help. सहाय्य मागत नाही, Don't seek for help. ते स्वतःवर अवलंबून राहतात. They rely on themselves. बायबल सांगतं Bible says, देव गरिष्ठांचा विरोध God करतो, opposes the proud people. नम्रलीन लोकांवर देव कृपा God is करतो. merciful to the humble. पहिले पेत्र 5:5 प्रमाणे आम्ही Like पाहतो, Peter 1:5 we see. देव गरिष्ठ लोकांचा विरोध God करतो. resists the proud. सर्व लोक आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले असते If everyone would have relied on their knowledge, तर देवाची आम्हाला गरजच then there नसते. is no need of God. जर सर्व जगात शांती If असते, there was peace in the world, सर्व लोक आनंदित everyone असतात, were happy सर्व लोक उत्साही or असतात, enthusiastic, सर्व लोक यशस्वी झाले everyone was असतात. successful. पहा जगाची परिस्थिती नाही That's आहे. not the situation today. जगात दुःख आहे, कष्ट आहे, There त्रास is आहे, grief, suffering, and trouble in the world. अनेक लोक आजारी Many आहे, people are sick. अनेक लोक व्यसनात आहे, Many people are into addictions. अनेक लोक बंधनात Many आहे, people are in bondages. अनेक लोक Many दारिद्र्यात people are आहे, in poverty. अनेक लोक Many कर्जात people are आहे, in debts. अनेक लोक घोटाळ्यात सापडलेले Many आहे, people are messed up. फेल गेलेले Many लोक people आहे, have failed. ते आपल्या बुद्धीवर अवलंबून Those who राहतात, rely on their knowledge, ते आपल्या ताकदीवर those who अवलंबून rely राहतात. on their strength, असे लोक फेल गेलेले such आहे, people have failed. असे लोक अपयशी झालेले They are आहे. not successful. म्हणून बायबल So सांगतो Bible says, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू do not नको. rely on your wisdom. पुष्कळशा वेळेस Many a times, काही लोक दुसऱ्यावर some अवलंबून people राहतात, rely on others. दुसऱ्यावर आपले जीवन Some अवलंबून people ठेवतात. depend on others for their lives. त्यांच्याप्रमाणे They चालतात, walk like those people. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, They walk under their guidance. तर संपूर्ण जीवन त्यांच्यावर अवलंबून So they राहतात. depend on them for the rest of their lives. बायबल सांगतो Bible says, जो कोणी मनुष्यावर अवलंबून राहतो whoever relies on man, तो शापित he आहे, is cursed. तो He टांगती is a तलवार hanging आहे. sword. आम्ही देवावर विश्वास We ठेवला must believe in पाहिजे, God. देवाच्या वचनावर आम्ही विश्वास We ठेवला must पाहिजे. believe in God's word. पुष्कळ आम्ही मनुष्यावर We विश्वास believe in ठेवतो. many people. मनुष्य Man बदलतो, changes. मनुष्य मनुष्याला सोडून Man टाकतो, leaves man. मनुष्याला मनुष्याचा कंटाळा येतो, Man gets bored of a man. मनुष्य मनुष्यापासून अलग होतो. Man gets separated ज्या from मनुष्यावर man. आम्ही अवलंबून राहतो, The man we depend on, जर तो मनुष्य आम्हाला सोडून गेला, if that man leaves us, अचानक त्याला मृत्यू आला, if he dies, त्यावेळेस आमची दानादान होते, at that time we are scattered. त्यावेळेस आम्ही दुर्बळ होतो, अशक्त होतो, At that time we आम्ही become भयभीत weak. होतो. We are आता काय scared. करा आम्हाला समजत नाही. We don't understand पण what येशू to ख्रिस्त do. म्हणलं की जो कोणी मनुष्य अवलंबून राहतो So Lord Jesus said, those who rely on man, तो शापित आहे. he is cursed. आम्ही इतरांना अवलंबून राहू नये. We should not rely on others. देवाने आम्हाला शिकवलेलं आहे. This is what God has पुष्कळ taught वेळेस us. Many आम्ही times संपत्तीवर अवलंबून राहतो. we rely on our wealth. पुष्कळसे लोक Many people, आपल्या संपत्तीवर अवलंबून राहतात. they rely on their wealth. त्याच्यावर आपलं जीवन ठरवतात ते लोक. They decide their life on it. त्याच्यावर ते आपली योजना संकल्प करतात. Through it they make their plans and बायबल resolutions. सांगतं Bible says, धन हे चंचल आहे. wealth is changeable. आज येतो उद्या नाही. Today it is, tomorrow it won't be. पण आम्ही पाहतो की ते बदलणार आहे. So we see it is changeable. जे लोक धनवान आहे Those who are rich, त्याच्यावर ते अवलंबून राहतात. they rely on their wealth. बायबल सांगतं Bible says, येशू ख्रिस्त म्हणाला आहे Lord Jesus की असे says, लोक such people, स्वर्गाच्या राज्यात कधीच प्रवेश करणार नाही. they will never enter the kingdom of heaven. त्यांचे प्रॉपर्टीनुसार
like their property, त्यांच्या संपत्तीनुसार like their wealth. ते योजना करतात, संकल्प करतात, They make their plans and resolutions. सर्व गोष्टी त्याच्यावर अवलंबून राहतात. They rely on it for everything. संपत्ती आम्हाला काहीच देऊ शकत नाही. Wealth can give us nothing. संपत्तीने आम्हाला शांती येत नाही, Wealth does not bring us peace. आम्हाला आनंद भेटू शकत नाही, We don't get आम्हाला joy. प्रेम भेटू शकत We नाही, don't get love. आमची सुरक्षा होऊ शकत We नाही. cannot be safe. पैसा आम्हाला आवश्यक We आहे, need money. पैसा आमची काळजी घेतो, Money takes care of us. पैशाची काळजी घेतो, We take care of the money. त्याची आम्हाला गरज आहे. We need money, त्याच्यावर आम्ही आमचं जीवन अवलंबून ठेवत but नाही. we don't rely our life on it. आज पुष्कळचे धनवान लोक आहे, Today there are many rich people दुःखी आहे, who are sad. ते कष्टी आहे, They are distressed. हसताना बी त्यांचं हृदय खिन्न आहे, Even while laughing, their heart is sad कारण त्यांची सर्व योजना संपत्तीवर आहे. because all their plans are on their way. त्यामुळे असे लोक फेल गेलेले So आहे. such people have failed. काही लोकांची मानसिक स्थिती बिघडून गेलेली आहे, Mental state of the people deteriorated. काही लोक कर्जबाधित झालेले आहे, Some people are in debts. काही लोक जेलमध्ये गेलेले आहे, Some people went to काही लोक jail. मेंटल मध्ये गेलेले आहे, Some people were mentally कारण ते affected संपत्तीवर आपलं जीवन व्यतीत करू पाहतात आहे. because they spend their lives on wealth. त्यामुळे ते फेल गेलेले लोक आहे. So those people have failed. विश्वास आम्ही कुठे ठेवावा? Where we should put faith. अजून एक गोष्ट आहे, One more thing. पुष्कळशा वेळास Many आम्ही times सेवकावर विश्वास ठेवतो, we believe in God's servant. संतांवर विश्वास ठेवतो. We believe in saints. बायबल सांगतो, Bible says सेवकाचा आदर करा, respect God's servant. संतांचा आदर करा, Respect the saints. दुप्पट आदर सन्मान करा. Respect them a lot. संत सेवक तुम्हाला जे देवाचं मार्गदर्शन करतात, Saints who guide you to God. त्याच्यावर विश्वास ठेवा. Trust Him. संतावर विश्वास ठेवू नका, Do not trust the saint. संतावर अवलंबून राहू नका. Don't rely on the saint. बायबल सांगतो, Bible says देवावर विश्वास ठेवा, believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, Believe in God's word. सेवकाचा आदर करा, Respect the servant. सन्मान करा. Respect him. सेवक जे तुम्हाला शिक्षण God's देतो, servant who teaches you. त्या शिक्षणावर तुम्ही विश्वास ठेवा, Believe in that teaching. त्याचा आदर करा, Respect it. त्याप्रमाणे आचरण करा. Follow it. पुष्कळ लोक सेवकावर अवलंबून राहतात, Many people rely on God's servant. सेवकला देव बनवून टाकतात. They make the servant a God. सेवकच्या प्रत्येक शब्दाचं ते पालन They करतात, obey every word of the servant. ते सेवकला देव बनवून They टाकतात. make the servant a God. माझ्या जीवनात चालत असताना As I was walking in my एक life, कुटुंब मी पाहिलं, I saw a family. एक पती पत्नी होते, They were husband and wife. फार विश्वासू होते, They were very faithful. फार कष्टी They were होते, distressed. त्यांना मुलबाळ They नव्हतं. had no child. 11 वर्ष त्यांना They मुलबाळ had no नव्हतं. child for 11 years. ते देवावर फार विश्वास ठेवत But they had a होते, great faith in God. देवाच्या सेवकाच्या घरात ते काम करत They होते, worked in the house of God's servant. ते पुष्कळशी देवाची सेवा करत They होते, served God. मंडळीची सेवा करत They होते, served fellowship. सेवकाच्या कुटुंबाची सेवा They करत served होते. God's servant family. रात्रंदिवस पती पत्नी ते सेवाच करत Day होते, and night they were serving. पण 11 वर्ष त्यांना मुलबाळ But नव्हतं. for 11 years they had no child. दुःखी होते, कष्टी They were होते, sad and distressed. तरी पण ते देवाची सेवा करत Yet होते. they served God. त्यांना पाहून मला फार दुःख I आलं, was very sad to see them. माझ्या कुटुंबाला फार दुःख My आलं. family was sad. मी देवाला प्रार्थना केली, I prayed to God. देवा हे किती विश्वासू लोक आहे, God, such faithful people they are. ते आनंदाने तुझी सेवा करत They आहे, serve you so happily. लोकांची किती ते काळजी They घेत take आहे, care of the people. भक्ती उपस्थिती लोक तयारी They करतात, prepare for worship. सर्व लोकांची देखरेख They look करतात. after all the people. तू यांना मुलबाळ का ना देत, Why don't you give them a child? तू यांना आनंद का देत Why नाही, don't you make them happy? संतेद्वारे यांचं कुटुंब तू पूर्ण का Why नाही don't you करत, complete their family with a child? अशी आमची देवाला प्रार्थना This होती. was our prayer to God. देवाने ती प्रार्थना God ऐकली, heard that prayer. देवाचा आत्मा आला God's Holy Spirit came. आणि आम्हाला The मार्गदर्शन Spirit केलं. guided us. देवाने God सांगितलं, said, हे दोघं पत्नी आहे, this couple, हे दोघं पती पत्नी this आहे, husband and wife, माझ्यावर विश्वास ठेवत नाही, they don't believe me. हे सेवकावर विश्वास They believe ठेवतात. in the servant. सेवकाला त्याने देव बनवून They have टाकलेला made आहे, the servant a God. त्याचाच आदर सन्मान They करतात. respect him. रात्रंदिवस त्याची सेवा Day चाललेली and आहे, night they serve the servant. माझी सेवा होत I am नाहीये, not being served. त्याच्यावर ते विश्वास They believe ठेवतात, in the servant. त्याप्रमाणे ते चाललेले They walk आहे. through it. त्यामुळे त्यांना संतती For नाही. that reason they have no child. असे आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी Some होतात. of these things happen in our lives. आम्ही सेवकाला देव We बनवून make टाकतो. servant a God. सेवकाचा आदर करा, सन्मान Respect करा. the servant.
देवाचं शिक्षण सेवक देतो त्याचा आम्ही आदर करतो, सन्मान करतो, We respect the teaching of God given by the servant. त्याच्यावर आम्ही विश्वास We ठेवतो. believe in it. तर देव काम करतो. So God works. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. चुकीच्या ठिकाणी विश्वास ठेवतो, We believe in wrong things. त्यामुळे आम्ही फेल होतो, So we fail. आम्ही अपयशी We होतो. are not successful. म्हणून बायबल So सांगतो Bible says, देवाजवळ जाण्याचा विश्वास ठेवला पाहिजे. if you go to God, believe in God. देव आहे, There is God. देव आहे, There is God. आम्हाला देवावर विश्वास ठेवायचा. We have to believe in God. यासाठी आम्हाला देवाचं शिक्षण घेतलं For this पाहिजे. we must have God's teaching. आम्हाला पवित्र शास्त्र वाचन केलं We must पाहिजे. read the Bible. जेवढं आम्ही वाचन करू, As much as we read, जेवढं आम्ही देवाचं as शिक्षण much as ऐकू, we listen to God's teachings, आम्ही जेवढं आम्ही संदेश as ऐकू, much as we listen to gospel, त्यामुळे आम्हाला देवाचं ज्ञान that's how भेटतं. we get more knowledge of God. देवाच्या शिक्षणाने आमचा विश्वास वाढतो. God's teaching increases our faith. मला देव समजतो, We understand God. देवाचं कार्य We समजतो, understand God's work. देवाचं सामर्थ्य We समजतो, understand God's strength. देवाचा स्वभाव We समजतो, understand God's nature. देवाच्या सर्व गोष्टीची आम्हाला We ओळख get to होते. know all things of God. आम्ही देवावर विश्वास We ठेवतो, believe in God कारण आमच्याकडे देवाचं ज्ञान असतं. because we have God's knowledge. आम्हाला देवाची ओळख We असते. know God. यासाठी आम्ही रात्रंदिवस बायबल For this वाचतो, we read the Bible day and night. प्रार्थना We करतो, pray. संदेश We hear ऐकतो. God's message. त्यामुळे आमचा विश्वास वाढत So our जातो. faith grows. विश्वासाशिवाय देव काम करतच God does नाही. not work without faith. आम्ही जगामध्ये We प्रवास travel in the करतो, world. या गावातून त्या गावात We जातो, move from this village to that शहरातून village. शहर We बदलतो, move from this city to that city. वेगवेगळ्या We माध्यमातून प्रवास travel through करतो. different mediums. आम्ही आमच्या ज्या ज्या पाया त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो. The place where we reach, आम्हाला देवाकडे we have जायचं. to go to God. यासाठी आमच्याकडे साधन We पाहिजे. need tools for this. हे साधन म्हणजे The विश्वास. tool is faith. आम्ही जागेवर बसून By sitting in one place, आम्ही देवाशी संपर्क करू we can शकतो. contact God. आम्ही देवाची भेटगाठ We करू can meet शकतो. God. आम्ही देवाची बोलाचाली करू We शकतो. can talk to God. आम्ही देवाची उपस्थिती राहू We शकतो. can be in God's presence. विश्वास एक साधन Faith आहे. is a tool. आमच्याकडे We विश्वास have आहे, faith. हे एक साधन That आहे. is a tool. आम्ही विश्वासाने देवाची प्रार्थना करतो. We pray to God in faith. आम्ही देवाशी संपर्क We करतो. contact God. हे साधन आहे ते आम्हाला देवाकडे घेऊन This जातो. is the tool that leads us to God. जर आमच्याकडे विश्वासच नाही If we have no faith, की आम्ही देवाची संपर्क करू शकत नाही. so we cannot contact God. देव आमची संपर्क करत नाही. God does not contact us. मग एक साधन आहे This is a tool ते विश्वास. that is faith. विश्वास आम्ही देवावर ठेवला पाहिजे. We must have faith in God. विश्वास देवावर ठेवण्याचं कारण काय? What is the reason for believing in God? आम्ही देवावर कसा विश्वास ठेवू How शकतो? can we trust God? देवाने 3 वरदान दिलेले. God gave 3 gifts. पहिलं वरदान, The first gift, देवाने तुमच्या माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वरदान दिलेलं आहे. God has given Lord Jesus Christ a gift for you and me. देवाने पवित्र आत्मा म्हणून वरदान आम्हाला दिलेलं आहे. God has given us Holy Spirit as a gift. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, And the main important thing is, देवाने पवित्र शास्त्र आम्हाला दिलेलं आहे. God has given us Bible. हे बी एक वरदान आहे. Even that is a gift. देवाने देवदूतद्वारे ते आम्हाला पोस्ट केलेलं God आहे. sent it to us through angels. आमच्याकडे आज पवित्र शास्त्र Today आहे. we have the Bible. आमच्याकडे देवाचं वचन We आहे. have God's word. देवाचं वचन God's word. म्हणजे अभिवचन आहे, That's a promise आश्वासन and आहे. assurance. देव जे बोलतो तेच करतो. God does whatever He says. बायबलमध्ये आम्ही In the पाहतो, Bible we see, आम्ही बायबल वाचतो, we read the Bible. देव आमच्याशी बोलतो. God speaks to us. आमचं हित कसं होईल, How can be good done to कसं us? कल्याण How कसं will होईल, be our welfare? आम्ही सुरक्षित कसं How राहू शकतो, can we stay safe? आमची परिस्थिती कशी बदलू How will our शकते, situation change? सर्व गोष्टीचा उलगडा बायबलमध्ये आहे. Everything is revealed in the Bible. बायबलचा लेखक देव God is आहे. the writer of Bible. हे देवाने लिहिलेले God has आहे. written this. त्याने तुम्हाला आम्हाला पोस्ट He केलेलं has आहे. sent it to us. आम्ही देवाला ओळखावा, We should know God. आम्ही स्वतःला We ओळखावा, should know ourselves. आम्ही जीवनामध्ये काय What we करावं, should do in life. काय What करू not नये, to do. सर्व गोष्टी देवाने आम्हाला God has शिकवलेल्या taught आहे. us this. दुसरे पेत्र 1:21 मध्ये आम्ही In पाहतो, Peter 2 1:21 we see, हे देवाने पवित्र आत्म्याने लिहिलेलं बायबल आहे. as God's Holy Spirit has written the Bible, याचा लेखक देव writer आहे. is God. हे देवाने लिहिलेलं बायबल God आहे. has written this Bible. प्रत्येक शब्द हा देवाचा आहे. In it every word is God's. प्रत्येक शब्द सत्य आहे. Every word is true. प्रत्येक शब्द जिवंत Every आहे. word is alive.
प्रत्येक शब्दामध्ये Every सामर्थ्य word आहे. has power. प्रत्येक शब्दात नवनिर्मिती There आहे. is evolution in every word. कारण हे देवाने लिहिलेलं Because बायबल God आहे. has written this Bible. हे कोणाला रद्द करता येत No one नाही. can cancel it. हे कोणाने पुसून टाकता No येत one नाही. can wipe it. हे देवाने लिहिलेलं God has बायबल आहे. written this Bible. अनेक लोकांनी नष्ट करण्याचा प्रयत्न Many केला, tried to destroy it, समाप्त करण्याचा प्रयत्न tried to केला, vanish it, जाळण्याचा they प्रयत्न tried केला, to burn it, तरी पण ते नष्ट झालंच yet नाही. it was not destroyed. आज जगात सर्वकडे बायबल आहे. Today Bible is everywhere. गावागावात There बायबल is आहे. Bible in the villages. शहरामध्ये There is बायबल आहे. Bible in cities. देशात सर्व ठिकाणी बायबल There is आहे. Bible everywhere in the world. सर्व भाषांमध्ये लोक देवाने ते लोकांपर्यंत पोस्ट करून टाकले. God has made it available to people in all आज सर्व languages. लोक बायबल वाचत आहे. Today everyone reads Bible. देवाने सर्वांना संधी दिलेली God आहे. has given everyone a chance. सर्वांकडून ते पोस्ट केलेलं He आहे. has sent it out to everyone. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद So we करतो. thank God. आम्ही देवाची स्तुती करतो. We glorify God. ज्यावेळेस एके दिवशी मी बायबल वाचत असताना One day when I was reading Bible, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला. at that time Lord Jesus त्यावेळेस तो came. म्हणला की देवाची स्तुती At कर, that time he said, glorify God. देवाचा धन्यवाद कर. Thank God. म्हणलं देवाची स्तुती का I करावी? asked, why to glorify God? देवाने Lord सांगितलं, Jesus said, आज माझं बायबल तुझकडे आहे, today you have my Bible. माझं वचन तुझ्याकडे आहे. You have my word. आज ते वचन तुझ्याकडे तुला वाचता Today you येतं, can read that word. तुला समजतं, You understand it. तुला सर्व कळतं. You know it कारण हे मी तुला दिलेलं आहे, because I have given this to you. आज तुझ्याकडे Today आहे. it's with you. तुला त्यामुळे सर्व गोष्टीचं मार्गदर्शन You होतं. receive guidance for all things through it. मग देवाची स्तुती कर. So glorify God आज तुझ्याकडे देवाचं वचन because आहे. today you have God's word. त्यावेळेपासून मी रोज देवाची स्तुती करतो. From that time I glorify God every day. देवाचं वचन तुमच्याकडे माझ्याकडे आहे. God's word is with you and me. याच्यावर विश्वास ठेवला We पाहिजे. have to believe in it. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही We have to believe in God. देवाच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in God's word. देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in God's message. देव सत्य आहे. God is truth. तो नेहमी सत्य बोलतो. He always speaks the तो truth. कधी पलटी मारत नाही. He never turns around. तो कधी दगा देत नाही. He never betrays. कधी लबाड बोलत नाही. He never lies. तो अर्धवट प्रवासात कधी सोडत He नाही. will never leave you in half तो journey. दिलेलं वचन पूर्ण He करतो. always keeps his word. बायबल सांगतो, Bible says, येशया 55:11 प्रमाणे like Isaiah 55:11, माझ्या मुखातून निघाला the शब्द word आहे, that comes from my mouth, तो नेहमी सफल होतो. it will always accomplish. कधी असफल होतच नाही. It will not return empty. देव आम्हाला अभिवचन देतो. God promises us. देव आम्हाला आश्वासन He देतो. assures us, मी असं करेल, I will do this. मी तुमचं कल्याण करेन, I will do your welfare. तुमचं हित I करेन, will do good to you. मी तुम्हाला आश्वस्त करेन, I will bless you. तुमचं तारण Will करेन, give you salvation. तुम्हाला जीवन देईन, Will give you life. तुम्हाला आशीष Will देईन. bless you. देव आम्हाला अभिवचन देतो. God promises us. त्या देवावर आम्ही विश्वास ठेवत We नाही. do not believe in God. त्या देवाच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवत We do नाही. not believe in God's word. देवाने आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला वधस्तंभी God पाठवलं. crucified his son for us आम्ही आनंदित so राहावा, that we must live in joy. मला शांती भेटावी, We must have peace. जीवन भेटावा, We may get good life. पवित्र आत्मा भेटावा. Receive Holy Spirit. येशूला त्यांनी बलिदान दिलेलं He has आहे. crucified Lord Jesus त्याच्यावर विश्वास ठेवत and नाही. we do not believe in him. आम्ही त्याच्यावर अवलंबून राहत We नाही. do not rely on him. त्यामुळे आमच्या जीवनात काही बदल होत For नाही. that reason, there is no change in our lives. येशू ख्रिस्त म्हणाला Lord आहे, Jesus has said, मत्ती 11:28 प्रमाणे, like Matthew 11:28, अहो कष्टी भारत you weary and burdened people, मजकडे या, come to me तुम्हाला विसावा and I देतो. shall give you rest. मी तुम्हाला आराम I will देतो. give you rest. मी तुम्हाला आशीष I will देतो. bless you. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत We do नाही. not believe in it. आम्ही त्याच्याकडे We जात don't go नाही. to him. आम्ही त्याची मदत We घेत do नाही. not seek for his help. आम्ही त्याचा धावा करत We do नाही. not call on him. त्यामुळे आमची परिस्थिती For बदलत this, our नाही. situation does not change. त्यामुळे आमचं परिवर्तन होत For नाही. this, we do not change. त्यामुळे आज जगातील लोक दुःखी So आहे, the people in the world today are sad. कष्टी They are आहे, distressed, त्रासात in आहे, pain. आजारात They are आहे, sick, बंधनात in आहे, bondages. भयभीत They आहे, are scared कारण ते देवाकडे because जातच they don't नाही. go to God. देवावर विश्वास ठेवत They do नाही. not believe in God. पण आज आमच्या संदेशानुसार आम्ही But ऐकतो, today we listen to our gospel. आम्हाला देवावर विश्वास ठेवलाच We must पाहिजे. trust God. आमच्याकडे पर्याय We have नाही, no option. दुसरा मार्ग There नाही. is no other way. आमच्याकडे एकच मार्ग We आहे. have only one way. आम्हाला देवावर विश्वास ठेवायला We लागला. have to believe in God. आम्हाला बायबल विश्वास We ठेवायला have to believe in the Bible. देवाच्या We शब्दावर have विश्वास to ठेवायला. believe in God's word.
अनुभव घ्यायला We लागलो. have to experience what कारण is the का? reason. मला किती Like Malachi 3:6, जा देव परमेश्वर न बदलणारा देव your आहे. Lord God does not change. देव बदलत नाही. God does not change. देवाचं वचन His बदलत word नाही. does not change. दिलेला शब्द देव कधी बदलत The नाही. word given by God never changes. तो शब्द पूर्ण करून दाखवतो. He fulfills that word. बायबल सांगतो Bible says, जा देव परमेश्वर कधी न बदलणारा देव your आहे. Lord God never changes. काल आज युगानं He is सारखा the आहे. same yesterday, today, and forever. तो कधी He बदलत never नाही. changes. तो नेहमी आहे तसाच He will be राहणार. the same forever. मोशेला देव म्हणला मी आहे, Lord said to Moses, I am there. मी आहे, I am मी there. नेहमी असणार. I will always मी be अब्राहम there. सारखाच देव आहे. I am the same God of Abraham, मी इसाकचा देव आहे. God of Isaac, याकोबचा देव आहे. God of Jacob. तोच देव तुमच्याकडे The आहे. same God is with you. तोच साथ देव है. The same God. न बदलणारा देव. He is God who never changes. देव बदलत नाही. God never changes. देवाचं वचन बदलत नाही. His word will never change. आम्हाला बदललं पाहिजे. We must change. आमचा विश्वास आम्हाला इथं आणला We पाहिजे. have to bring our faith here. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in मी God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. I believe in God's word. त्याप्रमाणे आम्ही चालतो. We walk through it. देवाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही We चालतो. walk through God's guidance. देव जे सांगत तेच आम्ही करतो. We do what God tells us. त्यामुळे आम्ही यशस्वी होतो. So we are successful. आम्ही आश्वस्त होतो. We are blessed. आमचं उद्धार होतो. We are आम्हाला saved. जीवन भेटतं. We get good आम्हाला life. चांगले दिवस चांगले वेळ आमचा समय आमच्या जीवनात येतो. Good time and good days come in our life. ज्या मार्गाने आम्ही जातो, The way we go, ज्या मार्गासनाखाली आम्ही विश्वास ठेवतो, the guidance we believe, देव आम्हाला भेटतो. where God meets us. म्हणून देवावर विश्वास ठेवा. So believe in God. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. Believe in God's आणि word. 30 वर्ष देवाचं काम करत आहे. It's been 30 years we're doing God's work. 30 वर्ष देवाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. We have been working under God's guidance for 30 30 वर्ष years. देव आमच्याशी पवित्र आत्म्याशी मार्गदर्शन करत आहे. For 30 years, God has been guiding us through Holy Spirit. त्याप्रमाणे मी कार्य करत आहे. We are working through it. त्याप्रमाणे मी सेवा करत आहे. We are serving through it. वेळोवेळी देव आम्हाला बोलत गेलेला आहे. From time to time, God speaks to us. वेळोवेळी तो आम्हाला शिकवत गेलेला आहे. He teaches us from time to time. सर्व गोष्टी त्याने आम्हाला शिकवलेल्या He आहे. has taught us everything. त्याप्रमाणे मी देवाचं काम करत आहोत. That is how we are doing God's work. 30 वर्ष झाली. It's been 30 years. मी यशस्वी आहोत. We are successful. मी विजय प्राप्त We केला have आहे. won. मी आशीर्वाद प्राप्त We केलेला आहे. have been blessed. आम्ही पुष्कळचे आत्मे जिंकलेले आहे. We have won many souls. याचं कारण काय? What is the reason for this? देवाच्या मार्गदर्शनात आम्ही चालतो. We walk under God's guidance. त्यामुळे आमची फजिती कधीच झाली So नाही. we were never humiliated. आम्ही अपयशी We झालोच never नाही. failed. देवाने आम्हाला नेहमी विजय God दिला आहे. always gave us victory. देव जे बोलतो ते करून God दाखवतो. does whatever He says. 30 वर्षापूर्वी तो बोलला होता. 30 years ago, He said, अशी मंडळी मी I स्थापन will कर. establish such a fellowship, असं लोकांना माझ्याकडे घेऊन bring ये. such people to me, दुःखी कष्टी त्रासात those who are आहे, in grief, suffering, and in जे trouble, आजारात आहे, those who are sick, जे बंधनात आहे, those in bondages, दारिद्र्यात आहे, those in जे poverty, कर्जात आहे, those who are in debt, अनेक बंधनात those in आहे. different असे bondages. लोक माझ्याकडे घेऊन ये. Bring such people to me. असं लोकांना मी बदलेल. I will change such असं people. लोकांना मी तयार करेन. I will prepare such असं people. लोकांना मी चांगले दिवस चांगला वेळ देईन. I will give good days, good time to such people. अशा लोकांचं मी उद्धार करेल. I will save such अशा people. लोकांचं मी परिवर्तन I करेल. will change such people. अशा लोकांना मी आशीष देईन. I will bless such people. त्यांचे जीवन बदलून I टाकेल. will change their lives. असे लोक माझ्याकडे आण. Bring such people to me त्यांच्याकडे काहीच नाही आहे. who have nothing, त्यांनी सर्व गमावलेलं who आहे. have lost everything. असे लोक माझ्याकडे आण. Bring such people to me. 30 वर्षापूर्वी देव आम्हाला बोलला. 30 years ago, God said to us, ज्यावेळी देव आम्हाला भेटला, the day when God met us, देवाने माझं घर बांधलं. God built my house. मला अनेक घरं He बांधायची. said, I want to build many houses. असे लोक माझ्याकडे Bring आण. such people to me. धार्मिक लोक नाही, Not the religious people. पापी लोक माझ्याकडे आण. Bring sinners to me. अशा लोकांना मी सुधारून I टाकेन. will improve such people. अशा लोकांना मी परिवर्तन करेन. I will change such people. अशा लोकांचा मी उद्धार करेन. I will save such people. चांगलं जीवन त्यांना मी So देईन. I will give them life. त्यांना मी शांती I देईन. will give them peace. त्यांना आनंद I देईन. will give them joy. मी आशीष I देईन. will bless them. फार अवघड गोष्ट. It was a difficult thing. हे कसं होईल? How will this happen? कसं शक्य How आहे? is this possible? लोक कसे बदलतील? How will people change? आजारातून लोक कसे How बाहेर will people येतील? come out of sickness? बंधनं कसे तुटतील? How will the bondages break?
त्यांची घराची मोठ तळली, त्यांची घराची कसं बांधकाम होईल, The houses that are scattered, how will it be rebuilt? ज्यांनी गमावलं ते परत कसं एकत्र To येईल, those who have lost, how will they come back together? असे बरेच प्रश्न, Such lot of things, बरेच समस्या many problems माझ्यासमोर उभ्या होत्या. was in front of me, आमचे वडील जेम्स ठाकूर यांच्या समोर उभे होते. was in front of my father James Thakur. देव म्हणला मी देव आहे, God said, I am God. जे बोलतो ते करून I दाखवतो, do what I say. मी करून दाखव. I will do it. त्यांनी करून And he दाखवलं. did it. आज 2000 लोकांची मंडळी Today there आहे. is a fellowship of 2000 people. हेच ते लोक, These are those people ते लोक दुःखी who were होते, sad, व्यसनात in होते, addictions, आजारात who were होते, ill, कॅन्सर सारखे who आजारात were होते, suffering with disease like cancer, काही वर्ष बंधनात were होते, in bondages for many years, कर्जबाजारी who were in होते, debts, जीवाला त्रासले लोक होते, people who were suffering, अनेक बंधनात लोक होते, people were in many bondages, जीवाला कंटाळले लोक होते. people who were frustrated with their life. असे लोक देवाने सुधारून बदलून टाकले. God changed such people. असे लोक देवाने आश्रयित केले. God blessed such people. असे लोकांचा देवाने उद्धार केला. God saved such people. देव मला माझ्याकडे घेऊन ये, God said, bring them to me, त्यांना शिक्षण दे, teach them, माझं बायबल त्यांना शिकव, teach them my Bible. त्यांचा विश्वास Their वाढेल, faith will grow. त्यासाठी प्रार्थना कर, Pray for them. त्यांना बदलून I टाकेल, will change them. मंडळी तयार I will करेन. make a fellowship. असे लोक माझ्याकडे येतील, Such people will come to me त्यांचं मी जीवन बदलून and I will टाकेल. change their lives. करून दाखवलं. And God did it. तो देव That God, दिलेला शब्द तो He does बदलत not नाही. change His given word. तो पूर्ण करून He दाखवतो, fulfills it. तो दाखवते. He does it. आज मी आम्ही काम करतो, Even today we work. देव काम करतच आहे, God is still working. म्हणून आम्ही देवावर विश्वास So we ठेवतो. believe in God. देव जे बोलतो ते करतो. God does what He says. देवाने तुमच्या माझ्यासाठी पुष्कळशा गोष्टी बाहेर God has दिलेल्या आहेत. given many things in Bible for you and me. आमचं चांगलं कसं होईल, How can we be better? आमचं कल्याण कसं होईल, How will be good done ते to us? क्षेत्रात आम्ही यशस्वी कसं How होऊ, can we be successful? देव मला शिकवतो, God teaches us. देव मला मार्गदर्शन करतो. God guides us. आम्हाला देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. We must believe in God. आमचा विश्वास पूर्ण देवावर ठेवला पाहिजे. We must have complete faith in God. देव जे बोलतो तेच केलं We पाहिजे, must do whatever God says. बाकी काय नाही. Nothing else. हा काय बोलतो, तो काय बोलतो, What He says, what they say, देव काय बोलतो, what God says. हेच आम्ही केलं पाहिजे. That's what तर we आम्ही should यशस्वी do. होऊ. Then only we can succeed. आम्ही सफल होऊ. We can be successful. आमच्या योजना Our संकल्प, plans and resolutions, आमचे स्वप्न पूर्ण होईल. your dreams will come true. देव आमचे मनोदय पूर्ण करण. God will fulfill all our wishes. ज्या कामात आम्ही हात घालू त्या कामात तो आम्हाला यश देईन. God will give us success in whatever we do. देव सर्व सफल God will करेल, make it all work. कारण आम्ही देवावर विश्वास ठेवतो. Because we believe in God, देव आम्हाला नेहमी यशस्वी करतो, God always makes us successful. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. एके दिवशी One day, देवाच्या आत्म्याने God's Spirit मला देवाच्या कार्यासाठी आमंत्रण invited दिलं. me for God's work. चल वेळ आली, समय आला आहे, Now the time has come. आता देवाच्या कामाची सुरुवात कर. Now start the work of God. त्याने पूर्वीच भविष्य केलं He होतं, has prophesied in the past. पण वेळ आली, समय आली, Now the time and moment came. तो मला आता देवाच्या कार्याची सुरुवात He कर. said, now start the work of God. लोकांना संदेश दे, Preach to people. लोकांना शिक्षण दे, Teach them. लोकांसाठी प्रार्थना कर. Pray for people. ही सर्व गोष्टी देवाने मला God सांगितल्या. told me all these things. मी सर्व गोष्टी तयारी केली. I prepared for all these things. त्यावेळेस सैतान आला. At that time the Satan came. सैतानने माझी दिशाभूल केली. The Satan misled me. आज जगात सैतान काम करतो. Today the Satan is working in the world. पहिले पेत्र 5:8 प्रमाणे Like Peter 1:5-8. आमचा खरा शत्रू सैतान आहे. Your adversary the devil. तो गरजण्याला सिंहासारखा सर्व पृथ्वी He is फिरत prowling आहे. around like a roaring lion. कोणाचा नाश करावा, Looking for anyone कोणाचं नुकसान करावा, he can devour. देवापासून लांब न्यावा, Take them away from God. याचे तो काम करत आहे. For this he is working. पहिलं शस्त्र The वापरतो, first weapon he uses. आमच्यामध्ये संशय निर्माण करतो. He creates suspicion in us देवाविषयी, for God, देवाच्या for वचनाविषयी God's word. आमच्यामध्ये संशय तयार Creates करतो. suspicion in us. हे कसं होईल, How will this happen? खरंच Will होईल it का? really happen?
कधी होईल? When will it happen? बरेच प्रश्न तो आमच्या समोर उभे He raises करतो. many questions before us. एदेन बागेत तो गेला, He went in the Eden garden. आदाम हवाकडे तो He went गेला. to Adam and Eve. देवाने सांगितलं की या झाडाचं फळ खाऊ नको. God told them not to eat the fruit of the tree. ज्या दिवशी खाईल त्या दिवशी तुम्ही The मराल. day you eat the fruit, you will die. त्यांनी त्याच्यावर विश्वास They ठेवला, believed in it. चालत राहिले. They walked. सैतानने ते एदेन बागेत प्रवेश केला, Satan entered the Eden garden. त्यांच्यामध्ये त्यांच्याशी बातचीत He केली, spoke to them. त्यांच्यामध्ये संशय निर्माण He केला. created suspicion in them. त्यांनी सांगितलं, He told, ज्या दिवशी तुम्ही फळ खाल the day you eat the fruit, तुम्ही मरणार you will नाही, not die. तुम्ही देवासमान You होईल. will be like God. त्यांनी आदाम हवाला फसवलं, He deceived Adam and Eve. त्यांनी संशय निर्माण He केला created suspicion देवाविषयी, for God, देवाच्या for God's वचनाविषयी word. त्यांनी संशय He निर्माण केला. created suspicion. त्यामुळे आदाम हवाने फळ खाल्लं, So they ate the fruit. तेव्हापासून मरण आलं. Since then, death has come. तेच तो काम करतो. That's what he does. तो आमच्यामध्ये संशय He निर्माण creates करतो. suspicion in us. तो आमच्यामध्ये अविश्वास He निर्माण creates करतो. disbelief in us. तो आम्हाला बायबल नीट He वाचू does देत not let नाही, us read Bible properly. प्रार्थना करू देत He नाही, does not allow to pray. हे संदेश ऐकू देत Does नाही. not allow to listen to God's word. तो आमच्यामध्ये संशय He निर्माण creates करतो. suspicion in us. ज्यावेळेस देवाने मला The आमंत्रण day when दिलं, God invited me, देवाच्या कार्यासाठी मला called me बोलावलं, for God's work, त्यावेळेस सैतान that मस्कर time the आला. Satan came to me. त्याने माझ्यामध्ये संशय निर्माण He केला. created suspicion in me. त्याने He सांगितलं, said, माझ्या बुद्धीमध्ये in my सांगितलं, mind, he said, कसं काम how will करशील, you work? तुला हे जमणार Will आहे you का, manage it? तू कधी केलं Did you का, ever do it? लोक तुझं Will ऐकतील का, people listen to you? ज्या प्रार्थने लोक बरे होतील का, Will your prayers heal people? तुला काही अनुभव You नाही, have no experience. तुझी फजिती होईल, You will be humiliated. लोक तुला हसतील, People will laugh at you. हे बंद कर. Stop this. त्यामुळे So, ही वस्तुस्थिती होती. that was a fact. त्याने वस्तुस्थिती मला दाखवली, He showed me the fact. त्याच्यावर मी विश्वास ठेवला. I believed in him. काही दिवस मी गप्प राहिलो, I was quiet for few days. काही दिवस मी मौन धरला, For few days, I kept silent. माझ्या मनात संशय आला, There was suspicion in my mind. अविश्वास आला, There was disbelief. त्यामुळे मी शांत राहिलो. So I was quiet. मी देवाच्या कार्याची सुरुवात केली I नाही. did not start God's work. त्या देवाचा आत्मा आला, At that time, Lord Spirit देवाच्या came. आत्म्याने मला पुन्हा सांगितलं, God's Spirit again told me, Joshua, Joshua, मी देव आहे, I am God. मी जे बोलतो ते करून I दाखवतो. do what I say. उठ, Get up. सैतान तुझी फसवणूक करत आहे. Satan is deceiving you. माझ्याकडे तुझ्या संबंधी योजना आहे, संकल्प I have आहे. plans and resolutions for you. तू माझी सेवा करल, You will serve me. हे मी ठरवलेलं I आहे, have decided this. हेच होणार आहे. That is what will सैतान happen. तुझी फसवणूक करतो, The Satan deceives you. दिशाभूल करतो. He misleads you. देवाने मला सावधान केलं, God warned me. देवाने मला जागृत केलं. God woke me up. सैतान निघून गेला, Satan went away. पुन्हा मी उठलो. I woke up again. देवावर विश्वास ठेवला, I believed in God. देवाच्या वचनावर I विश्वास believed ठेवला. in God's word. आज 29 वर्ष मी देवाचं काम करत Today I आहे. have been doing God's work for 29 years. देवाने 29 वर्ष सेवा करून घेत आहे. For 29 years I served God. 29 वर्षात In 29 years मी देवाला पाहिलं, I saw God. देवाला मी ओळखलं. I knew God. खरोखर देव देव आहे, God is God. तो सर्व सत्ताधारी He आहे, is omnipotent. तो सर्व सामर्थ्यशाली देव He आहे, is the almighty God. तो जिवंत देव आहे. He is a living God. 29 वर्ष तो काम करत आहे. For 29 years he has been working. अनेक अद्भुत गोष्टी त्यांनी केल्या, He did many wonderful अनेक अद्भुत things. गोष्टी मी पाहिल्या, I saw many wonderful अनेक गोष्टी things. त्यांनी मला दाखवल्या. He showed many things. एक सुंदरशी मंडळी त्यांनी तयार केली. He established a beautiful सर्व fellowship. गोष्टीचा मी अनुभव घेतला. I experienced everything. आज मी आनंदित आहे, Today I am happy. माझ्याकडे शांती आहे, Today I have माझ्याकडे peace. देवाचे आशीर्वाद I आहे, have God's blessings. माझ्याकडे कुटुंब आहे, I have a family. मंडळी आहे. I have देवाने fellowship. सर्व तयार केलेलं आहे. God created हे everything. मी सर्व पाहत आहे. I see all this. मी 29 वर्ष अनुभव घेत I've आहे. been experiencing this for 29 जर मी years. देवावर विश्वास ठेवला नसता, If I didn't believe in God, हे सर्व गोष्टी नष्ट झाल्या असत्या, so all these things would have been मी destroyed. पाहिल्या नसत्या, I would have not seen this. मी बी नष्ट झाला असतो. I too would have perished. कारण संशय धरणारा देव कधीच काही देत नाही. Because God never gives anything to those who doubt. 30 वर्ष त्याने आम्हाला सांभाळलं.
He took care of us for 30 years. त्याने आमची फजिती केली नाही. He did not humiliate us. तो बदलला नाही. He did not change. दिलेलं अभिवचन त्यांनी पूर्ण करून He दाखवले. fulfilled his promise. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. So I thank God. देवाचा मी गौरव करतो. I glorify आम्ही God. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in आम्ही God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in God's आम्ही word. विश्वासला काढून टाकलं We पाहिजे. must take out our disbelief. आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. We must pray to God. देवा माझा विश्वास काढून टाक. God, take away my disbelief. माझा संशय काढून टाक. Take away my doubts. माझ्यामध्ये विश्वास आण. Bring faith in me. माझ्यामध्ये विश्वास निर्माण कर. Build faith in me. मला तयार कर. Prepare me. देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. We need to pray to God. देव काम करतो. God works. देव जे बोलतो ते करून दाखवतो. God does what He says. तो कधीच बदलत He नाही. never changes. म्हणून मी देवावर विश्वास ठेवतो. So I believe in God. देवाच्या वचनावर विश्वास I ठेवतो. believe in God's word. देव कधी बदलत नाही. God never changes. बाकी सर्व बदलेल. Rest everything will change. येशू ख्रिस्त म्हणाला Lord Jesus said, मत्ती 24:35 like प्रमाणे Matthew 24:35, आकाश व पृथ्वी नाहीशी होतील. heaven and earth will pass away, देवाचं वचन नष्ट होणार but नाही. God's word will never pass away. 40:8 प्रमाणे आम्ही Like पाहतो. Isaiah 48 we see, गवत सुकते, the grass withers, फूल flowers कोमलते. fade, देवाचं वचन कधी सुकून जात but the नाही. word of God remains forever. देवाचं वचन कधी कोमजून जात नाही. God's word never fails. याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in it. देव सर्व काळ आहे. God is forever. देवाचं वचन स्थिर आहे. God's word is stable. ते युगानुग आहे. It is forever and ever. प्रारंभ शेवट It आहे. is the beginning and the end. अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो. We believe in such thing. स्थिर आहे. It is stable. कधी बदलत It नाही. never changes. त्यात विकार There is no नाही. disorder in it. त्यात आजार There is नाही. no illness. त्यात There बदलाव is no नाही. change. ते It is शुद्ध आहे. pure. ते It पवित्र is आहे. holy. ते देवापासून आहे. It is from God. त्यामध्ये आम्ही स्थिर राहतो. In it we remain stable. ते म्हणजे देवाचं वचन. That is God's word. ते कधीच बदलत नाही. It never changes. देव तुमच्या माझ्याशी बोलतो. God speaks to you and me. तेच आम्ही करतो. We do what He says. त्याच्यावर आम्ही विश्वास We ठेवतो. believe in Him. त्याच्यावर आम्ही We अवलंबून rely on Him. राहतो. हे महत्वाचा भाग आहे. This is an important thing. सर्वात महत्वाची गोष्ट आहे. थोडक्यात आम्ही सांगतो. Most important thing we tell you in brief. दोन प्रकारचे विश्वास आहे. There are two kinds of faith. बौद्धिक विश्वास व आंतरिक विश्वास. Outer faith and inner faith. बाहर का विश्वास दोन प्रकारचे विश्वास आहे. There are two kinds of बायबल faith. सांगतं. Bible याकोब says, 2:19 प्रमाणे like James 2:19, सैतान बी देवावर विश्वास ठेवतो. even the Satan believes in God. सैताननेच पहिली येशू ख्रिस्ताची साक्ष दिली. Satan was the first who gave testimony about God, का येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. that Lord Jesus is the Son of God. सैतान विश्वास ठेवतो. The Satan believes देव आहे. there is God. कबूल बी He देतो. confesses. तो तसं करत He नाही. doesn't do it. बौद्धिक पातळीचे जे लोक आहे People with outer faith, ते देवाविषयी पुष्कळ गोष्टी बोलतात. they talk a lot about God. ते बायबल They वाचतात. read the Bible. प्रार्थना करतात. They pray. चर्चला They go जातात. to church. देवाची स्तुती They करतात. glorify God. देवाचं गुणगान करतात. They praise God. देवाविषयी सर्व गोष्टी ते मान्यता They देतात. acknowledge everything about God. सर्व गोष्टी ते मान्यता दाखवतात. They acknowledge everything, देव बोलते ते करत नाही. but they do not do what God says. त्याला ते तयार नसतात. They are not prepared for it. येशू ख्रिस्त म्हणालाय Lord Jesus said, हे कर. do this. ते नाही ते करत. They will not do it. देवाच्या सर्व गोष्टी ते मान्यता देतात. देव They आहे. acknowledge everything. There is God. त्याच्यावर ते विश्वास They ठेवतात. believe in it. देवाच्या वचनावर ते विश्वास They believe ठेवतात. in God's word. त्याचं गुणगान बी They praise करतात. God. त्याचं कौतुक बी They करतात. appreciate God. महिमा बी They करतात. praise God. येशू की जे सांगल But what Lord Jesus says, ते प्रमाणे ते करत नाही. they don't do it. बायबल सांगतो. Bible says, याकोब 1:22 प्रमाणे like James 1:22, वचनाप्रमाणे आचरण करणारे be असा. the doer of the word. केवळ ऐकणारे असू Just नका. don't be the hearers. अशाने तुम्ही तुमची फसवणूक करून You घेता. deceive yourself by doing this. आम्ही आमची स्वतःची फसवणूक करून We घेतो. deceive ourselves. देव फसत नाही. God do not deceive us. आमची स्वतःची आम्ही We फसवणूक deceive करतो. ourselves. जे बौद्धिक पातळीचे लोक People with असतात outer faith, सर्व गोष्टी मान्यता देतात. they acknowledge about everything, तसं ते करत but नाही. they don't do it. असा विश्वास God do देवा not want such faith.
बायबल सांगतं Bible says, याकोब 2:14 like प्रमाणे James 2:14, देव म्हणतो God says, विश्वास हा क्रियाशील पाहिजे. faith must be active, विश्वासामध्ये क्रिया faith must पाहिजे. be working. ज्या विश्वासामध्ये क्रिया The faith नाही that isn't active, तो विश्वास निर्जीव आहे. that faith is non-living, तो मृत विश्वास आहे. that is dead. मेलेला माणूस कधी देवाणघेवाण A करत dead नाही. person do not give and take. तो देत नाही आणि घेत नाही. He does not give or take. म्हणून आम्ही त्याला दफन करतो आणि दहन So करतो. we bury him or burn him पण त्याच्यापासून आम्हाला काहीच उपयोग होत नाही. because he is of no use तसं to us. निर्जीव विश्वास आहे. The same is the dead ज्या faith, विश्वासामध्ये क्रियाच नाही where there is no functioning in faith. तिथं देव कामच करत नाही. God does not work there. तो भौतिक विश्वास झालेला आहे. That is out of faith. देवाला आंतरिक विश्वास पाहिजे. God needs inner faith, मनापासून विश्वास पाहिजे. faith from the देव जे heart. बोलतो तेच आम्ही करतो. We do whatever God says. देव जे सांगतो तेच आम्ही करतो. We do whatever God देव says. आम्हाला सांगतो God tells us, मत्ते 4:17 प्रमाणे like Matthew पश्चात 4:17, कर. repent, देवाकडे पापाची क्षमा माग. ask God for forgiveness, देवाचा धावा कर. call on God, तारण प्राप्त कर. get salvation. देव आम्हाला सांगतो God tells us. ते आम्ही नाही करत. We don't do it. तिथंच आम्ही चुकतो. There we are mistaken. येशू ख्रिस्त मला सर्व बंद करा. Lord Jesus said, stop all this. प्रथम देवाकडे जा. Firstly, go to God. पश्चात करा. Repent. झालेल्या चुकांची आपण देवाला क्षमा मागा. Ask God for forgiveness for your mistakes. तारण प्राप्त करून घ्या. Get salvation. देवाची पहिली आज्ञा आहे. That is God's first command. ते आम्ही नाही करत. We don't do it. देव मला सांगतोय सोडा. God tells us, leave this. दारू सोडा. Quit drinking. चोरी सोडा. Stop stealing. लबाडी सोडा. Stop lying. भांडणं बंद करा. Stop fighting. सर्व व्यस्त बंद करा. Stop all addictions. सर्व चुकीच्या गोष्टी बंद करून Stop टाका. doing all wrong things. देवाकडे त्याचा पश्चाताप करा. Repent to God for it. देवाला क्षमा Ask मागा. God for forgiveness. एकमेकाला क्षमा करा. Forgive each other. ते आम्ही करत We नाही. don't do it. त्यामुळे जीवनात आमच्या शांती येत नाही. For this, there is no peace in our life. आम्हाला आनंद भेटत नाही. We have no happiness. आमचा उद्धार होत नाही. We are not saved. देवाला क्रियाशील विश्वास God पाहिजे. needs functioning faith, आंतरिक विश्वास inner faith. हा देवाला पाहिजे. God wants मनापासून केलेला विश्वास. faith from heart. देव जे बोलतो तेच आम्ही करतो. We do whatever God says. ज्यावेळेस आमच्या कुटुंबाला देवाचं वचन प्राप्त झालं, The time when our family received God's word, देवाने आम्हाला शिक्षण God दिलं. taught us. देवाने आमच्या वडिलांना सांगितलं. God told our father. आमचे वडील व्यसनामध्ये होते. Our father was in addiction. तर पुष्कळचं व्यसन करायचे. He was into many addictions. व्यसनाच्या अधीन होते. He was into addictions. व्यसनामुळे आमच्या कुटुंबाची दुर्दशा झाली होती. Because of it, our family scattered. आमची बहीण मृत्यूपर्यंत गेली होती. Our sister went until death. येशू ख्रिस्ताने आम्हाला मार्गदर्शन केलं Lord Jesus guided us. की तुमच्या पापामुळे तुमची परिस्थिती अशी This आहे. is your situation because of your sins. त्यामुळे तुम्ही या परिस्थितीत सापडलेला आहात. For that reason, you are found in this त्यांनी आमच्या situation. वडिलांना सांगितलं, He told our father, व्यसन सोड. quit drinking. दारू पाहिजे का मुलगी पाहिजे? Do you want alcohol or your daughter? देवाने मार्गदर्शन केलं. God guided us. देवाच्या सेवकाद्वारे मार्गदर्शन केलं. God guided through his तुला servant. काय पाहिजे? What do you want? दारू पाहिजे का मुलगी पाहिजे? Do you want alcohol or your daughter? जर मुलगी पाहिजे असेल, If you want your daughter, दारू सोडून टाक. quit drinking. व्यसन सोडून Give टाक. up all addictions. पाप सोडून टाक. Do not sin. पापाचा पश्चाताप कर. Repent for your sins. देवाचा धावा कर. Call on God. क्षमा माग. Ask forgiveness. मुलगी वाचेल. That girl will be saved. तुझा बी उद्धार होईल. तुझ्या घराचा उद्धार होईल. Also, you and your house will be saved. आमच्या वडिलांनी तेच केलं. Our father did the ते same. व्यसन ताबडतोब सोडून टाकलं. He gave up all addictions. आमच्या वडिलांनी हात जोडले, Our father joined his hands, गुडघे टेकले, bowed down before देवावर God, विश्वास ठेवला, believed in God. आणि पश्चाताप केला. He repented, देवाला क्षमा मागितली. asked God for forgiveness. व्यसन सोडून टाकलं. He gave up addictions. देवाने आमच्या बहिणीला वाचवलं. And God saved our sister. आज ती देवाचं काम करत आहे. Today she serves God. देव आम्हाला भेटला. God met us. क्रियाशील Functioning विश्वास. and active faith. देव जे बोलतो ते आम्ही करतो. We do what God says. आमच्या जीवनात सत्य काय What आहे? is the truth in our lives? आम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता What do आहे? we need? आमची सुधारणा कशी होऊ शकते? How we will be improved? त्याचं परिवर्तन कसं होऊ How शकतं? will we change? हे देवाला माहिती आहे. God knows देव this. आम्हाला समजून सांगतो. God tells us हेच आम्ही केलं that's पाहिजे. what we should do.
आम्हाला अनुभव येतो, we get experience, सर्व गोष्टी सुरळीत and होतात. everything works smoothly. विश्वास आम्ही देवावर ठेवला We पाहिजे. must have faith in God, आंतरिक विश्वास, inner faith, पूर्ण with मनाने, whole heart, जीवाने, whole soul, बुद्धीने, whole mind, whole शक्तीने strength. आम्ही देवावर We विश्वास must believe in God. ठेवतो. देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. We must believe in God's word. त्याप्रमाणे मी चालतो, We walk through it. मी यशस्वी होतो, We become successful. मी आश्रयित होतो. We are blessed. लक्षात ठेवा, Keep this in mind. सर्वात महत्वाची गोष्ट Most important thing. पुढच्या वेळेस पुन्हा मी शिकवेल. Next time again I will teach. फेब्रुवारी महिन्यात In the month of February, 12 तारखेला on 12th, शुक्रवारी Friday, सायंकाळी 7 वाजता the evening 7 p.m. पुन्हा फेसबुकवर मी Again I will come on Facebook. पुन्हा या विश्वासासंबंधी तुमच्याशी बोलेल. I will speak to you again about faith. देव आमचा विश्वास God will वाढवेल. increase our faith. जाते वेळेस मी एकच गोष्ट सांगतो, Before I leave, I tell you one thing. आम्ही विश्वास देवावर ठेवतो, We believe in God. देवाच्या शब्दावर We ठेवतो, believe in God's word. त्याच्यावर आम्ही अवलंबून We rely राहतो. on it. त्याप्रमाणे That's how we आमचे run our जीवन lives. चालवतो. आम्ही सर्व आश्रयित होतो, We all are blessed. आम्ही सर्व सुरक्षित राहतो. We are safe. सर्वात महत्वाची गोष्ट, Most important thing. पुष्कळ आम्ही चुकीचा विश्वास ठेवतो. Many a times we wrong believe. चर्च किती सुंदर आहे, Church is so beautiful. चर्च मध्ये सर्व गोष्टीची व्यवस्था There आहे, is an arrangement for everything in the church. चर्च मध्ये बसण्याची व्यवस्था Sitting आहे, arrangement. गाण्याची Arrangement व्यवस्था for आहे, the choir. सर्व गोष्टीची व्यवस्था Arrangement for आहे, everything. सर्व सुंदरता Everything is आहे, beautiful. सर्व व्यवस्थित आहे. Everything is good. कधी कधी आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवतो, Sometimes we believe in these things. हे योग्य आहे, This is right. सर्व गोष्टी चांगल्या आहेत, Everything is good. हे सर्व गोष्टी There असाव्या, should be such things. देवाची इच्छा It's आहे, God's wish. पण याच्यावर आम्ही विश्वास ठेवत But we नाही. do not believe in these things. चर्च मध्ये किती Many संख्या people आहे, are in the church. याच्यावर आम्ही विश्वास We नाही do not ठेवत. believe in this कारण संख्येमध्ये देव because नाही there is आहे, no God in numbers. बाह्य स्वरूपामध्ये देव There नाही is no आहे. God in outward appearance. चर्च मध्ये आतमध्ये काय What is आहे? there inside the church? संख्या किती असो, Whatever the numbers be. परमेश्वर मध्ये जिथे दोघे तिघे तिथे मी Lord आहे. said where there are 2-3 people, I am there. संख्या कमी असो Whether the जास्त people असो, less or large in numbers, देवाला विश्वास लोक God पाहिजे. wants faithful people. देव संख्येमध्ये राहत नाही, God do not live in देव numbers. विश्वास लोकांमध्ये God राहतो. lives in faithful people. या ठिकाणी विश्वास इथे देव God काम works करतो. where there is faith. पुष्कळ लोक बाह्य स्वरूप विश्वास ठेवतात, Many people believe in outward appearance. त्याच्यावर त्या अवलंबून राहतात. They believe in it. आम्ही हे पाहिलं We पाहिजे, have to see this. चर्च मध्ये कार्य काय What work चाललंय, is going on inside the church. चर्च मध्ये काय शिक्षण दिलं जातं, What is taught in the church. जे चर्च मध्ये योग्य आहार, Whether there is proper food योग्य पेय or भेटतं water का, in the church. योग्य चारा Proper food, proper पाणी, water. म्हणजे देवाचं That वचन, is God's word. पवित्र आत्म्याची उपस्थिती Presence of Holy Spirit. चर्च मध्ये आहे की Whether it नाही, is or not in the church. हे आम्ही पाहिलं We पाहिजे. need to see this. चर्च मध्ये In the church, देव कसं how काम God करतो. works. चर्च मध्ये लोक परिवर्तन झालेले आहे, People are changed in the church. चर्च मध्ये लोकांना अनुभव आलेला आहे, People have experienced. चर्च मध्ये लोकांना शांती भेटलेली आहे, People receive peace in church. लोकांना तारण भेटलेलं They आहे, receive आजारी salvation. लोक बरे झालेले आहे, Sick people are healed. बंधनातून लोक मुक्त झालेले आहे, People are freed from bondages. पूर्वीसारखे लोक राहिले नाही. People are no longer what they used to म्हणजे be. चर्च मध्ये लोक बदलत चाललेले आहे, People are changed in the church. लोकांमध्ये सुधारणा होत चाललेलं आहे. People are improving. हे आम्ही तपासलं We पाहिजे. need to check this. ह्या चर्च मध्ये लोकांमध्ये परिवर्तन होत आहे, There are changes in the people of this church. ह्या चर्च मध्ये आपुलकी आहे, There is belongingness in this church. आपलेसेपणा आहे, There is brotherhood. प्रेम आहे, There is love. योग्य मार्गदर्शन आहे, Proper guidance. परिवर्तन There is आहे, change. सुधारणा आहे, There is improvement. आशीर्वाद आहे, There are blessings. सर्व गोष्टी चर्च मध्ये आहे. There is everything in this चर्च church. मध्ये सर्व बदलत Everything आहे, is changing in this church. सर्व परिवर्तन होत आहे. Everything is changing. अशा चर्च मध्ये आम्ही उपस्थित राहतो, We are present in such a अशा church. चर्च मध्ये आम्ही देवाच्या शिक्षणावर विश्वास ठेवला We should पाहिजे, believe in God's word in such a church ज्या ठिकाणी देवाचं कार्य चालू where there आहे, is God's work, ज्या मंदिरात देव राहतो, where God lives, तो त्या मंदिरात उद्धार there He करतो, gives salvation. तो लोकांचं जीवन बदलून टाकतो, He changes the life of तो people. आजारांना बरे He करतो, heals the sick. तो सैतानामधून लोक मुक्त He करतो, frees people from satanic bondages.
लोकांना तो आशीष He देतो, blesses people. शांती He देतो, gives them peace. आनंद देतो, He gives them joy. सर्व काही Gives देतो. them everything. अशा चर्च मध्ये आम्ही उपस्थित राहतो, We are present in such a church. अशा चर्च मध्ये आम्ही सामील जातो. We join such a church इथं आम्हाला सर्व गोष्टी where भेटतात. we receive all things. देवाच्या घरात In God's house, अन्नाची रेलचेल there असते, is more than enough food. तिथं आम्ही तृप्त होऊ शकतो. Where we can be तिथं तुम्ही satisfied. सामील व्हा. Join in there. तिथं देवावर विश्वास Believe ठेवा, in God in there. मार्गदर्शनाखाली चाला, Walk under the guidance. देव कार्य करेल. God will work. आम्ही आज एक गोष्ट Today पाहिली, we saw one thing. देव बदलत नाही, God never changes. देव बदलत नाही, God never changes. देवाचं वचन बदलत नाही. God's word never आम्ही changes. बदललं पाहिजे. But we have to change. आमचा विश्वास देवावर ठेवला We पाहिजे. must put our faith in God देवाला विश्वासाने प्रार्थना केली and पाहिजे. pray to God in faith. ठीक आहे, जाते समय While leaving, नवीन लोकांसाठी आमंत्रण आहे. there's an invitation for new people. आज आम्ही सर्व लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत. Today we are going to pray for everyone. अनेक जण गरजू लोक आहे, There are many needy people. आजारी They आहे, are sick. अनेकांचे प्रश्न There समस्या are आहे. problems and questions of many. त्या गोष्टीसाठी आम्ही देवाला प्रार्थना करणार For आहोत. this we will pray to God. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, You believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, Believe in God's word. तुम्ही जेम्स ठाकूर मिनिस्ट्री विश्वास ठेवा. Believe in Sanjay James Thakur मी ministry. प्रार्थना करतो, I pray देव कार्य करेल, and God will work. देव कार्य करेल. God will work. तो 30 वर्ष कार्य He's करत been आहे. working for 30 years. शुक्रवारी Coming Friday 12 तारखेला on 12th, देवाने कसे अद्भुत कार्य केले, a wonderful work God has done. अद्भुत चमत्कार केले, His wonderful miracles. मी तुम्हाला सांगेल. I will tell you. त्यावेळेस देवाचा आम्ही गौरव We'll करू. glorify God at that time. जर तुम्हाला वाटतं If you think मंडळीला भेट द्यावा, we should visit the fellowship, सत्याची जीवन मंडळी the living fellowship of truth, म्हणजे संजय जेम्स ठाकूर that मिनिस्ट्री, is Sanjay James Thakur ministry, तुम्ही मंडळीला भेट देऊ शकता. you can come and visit दर मंगळवारी every Tuesday पुणे भागात, in Pune city, येरवडा विभागात, Yerwada area, गोल्फ क्लब जवळ near Golf Club. जेम्स ठाकूर हॉल आहे. There is James Thakur Hall तिथे तुम्ही येऊन भेटू शकता. where you can दर come and meet मंगळवारी every Tuesday 7 ते 9 from 6 to 9. त्या ठिकाणी आम्ही देवाचं शिक्षण देतो, We teach about God. लोकांसाठी प्रार्थना करतो, We pray for people. इतरांसाठी प्रार्थना करतो. We pray for sick people देव काम करतो. and God will work. तुम्ही मंडळीला एकदा येऊन भेट द्या. You come and visit the fellowship. जर भेट देता येत नसेल, If you're not able to सोशल visit, मीडियावर आमचा नंबर आहे, we have our numbers on social media. ऑफिसचा नंबर आहे, Our office काही number, कामकरीचा नंबर आहे. numbers of our co-workers. ते नंबर घ्या, Note down these आमच्याशी numbers. संपर्क करा. Contact us. ते प्रश्न समस्या आम्हाला सांगा, Tell us your questions and problems. तुमच्यासाठी प्रार्थना करू, We will pray for you. देवाच्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करू. We will guide you through God's guidance. देव तुमचं समाधान करेल, God will satisfy you. देव तुमचं मनोदय पूर्ण करेल. He will fulfill all your wishes. संपर्क ठेवा, Keep in touch. सहभागिता ठेवा, Get involved देव कार्य करेल. and God will work. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. We'll pray for everyone. सर्व आपण देवाकडे जाऊया. We will all go to God. सर्व देवाच्या चरणी आम्ही एकत्र येऊया. We'll all come together at God's feet. आम्ही आमचा विश्वास आता देवाकडे घेऊन जाऊया. We will put our faith before God. संशय काढून टाका, Take away all the doubts. अविश्वास काढून टाका. Take away the disbelief. सैतानाला थारा देऊ नका. Don't give Satan a chance. सैतान संशय निर्माण करतो, Satan creates suspicion. अविश्वास निर्माण करतो. He creates प्रवेशच्या disbelief. नावाने झटकून टाका. Throw it in the name of Lord Jesus. चला आपण देवाकडे जाऊ. Let's go to God. बायबल सांगतो, Bible says देवाचा विश्वास ठेवला पाहिजे. we must have faith if you're going to God. देव आहे, There is God. देव आहे, There is God. आहेच. He is there. विश्वासाने चला. Go in faith. आज आम्ही देवाचं मार्गदर्शन पाहिलं. Today we saw God's guidance. विश्वासात देव शिवाय देव काम करत Without नाही. faith, God do not work. आम्ही विश्वासाने देवाकडे जाऊया. Let's go to God with faith. देव आमचं ऐकेल, God will listen to us. देव आमचं मनोदय पूर्ण करत, God will fulfill all our wishes. देव आमची काळजी चिंता God सोडवेल, will take away all our worries. देव आमचे आजार बरे He करेल, will heal all our illness. देव आमची बंधनं तोडून He टाकेल, will break all the bondages. देव आमचे कौटुंबिक प्रश्न सोडवेल, He will solve all our family questions. देव आमच्या घरात शांती He आणेल, will bring peace in our house. देव आमच्या उद्योगात प्रगती He करेल, will raise our business. आमच्या शिक्षणात प्रगती He करेल, will progress in देव education. आम्हाला सुरक्षित ठेवेल. God will keep us safe. चला देवाकडे जाऊया, Let's go to God. विश्वासाने जाऊया. Let's go in faith. म्हणतो माझा ऐका, He says, listen to me.
माझ्यावर विश्वास Believe ठेवा. in me. माझ्या विष्णू वचनावर विश्वास ठेवा. Believe in my माझा word. अनुभव घ्या. ती Experience. चांगल्याचा अनुभव घ्या. Experience how good God is. देव नेहमी चांगलंच करतो God always does good. म्हणून धन्यवाद करतो. So we thank God. आपण प्रार्थना करूया, Let us pray विश्वासाने करूया. with faith. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, Holy, holy, holy God Almighty, आकाश व पृथ्वी याचे उत्पन्न करते अब्राम इसाक याकोबाचे देवा, Creator of heaven and the earth, God of Abraham, Isaac and Jacob. आम्ही धन्यवाद We करतो. thank you. तुझ्या नावाचा महिमा करतो. We praise your name. तुझा गौरव करतो. We glorify तू you. महान आहे. You are great. तू अद्भुत देव You आहे. are wonderful, Lord. सर्व सत्ताधारी You are देव the आहे. God of power. सर्व समर्थ देव You are the आहे. Almighty God. तू एक निर्माण करता You आहे. are a creator. तू एक उत्पन्न You करता are आहे. a maker. तू जे काय करतो ते नेहमी उत्तम असतं. Whatever you do is always good. नेहमी उत्तम असं देव You आहे. are a great Lord. तू मनुष्यावर प्रेम करतो, You love man. मनुष्यावर दया करतो, कृपा You are करतो, graceful and merciful to man. मनुष्याचं हित करतो, You do good to man. मनुष्याचं कल्याण You करतो. do their welfare. त्यामुळे आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझे आभार So मानतो. we thank you, Lord. आज तुझ्या वचनासून तू आम्हाला संदेश दिला परमेश्वर. Today through your gospel you taught us, तू Lord. वचनासून आमची आम्हाला हिंमत दिली You gave us परमेश्वर. courage through your word. आम्हाला धैर्य दिलं You परमेश्वर. gave us patience. आम्हाला आमचा तू विश्वास वाढवला You परमेश्वर. increased our faith. आम्ही जाणतो परमेश्वर, We know, Lord, आकाश व पृथ्वी नाहीशी होईल the परमेश्वर. heaven and the earth will pass away. तुझं वचन कधी नष्ट Your होत word will नाही. never fail, Lord. गवत सुक्त फुल The कोमसतं. grass withers, flowers fade, तुझं वचन सर्व काळ टिकतं but परमेश्वर. your word lasts forever, Lord. तू युगानुग देव You are परमेश्वर. God forever and ever. प्रारंभ शेवट आहे You are the परमेश्वर. beginning and the end. तू म्हणतो माझं वचन कधी रद्द You होणारच say नाही. your word can never be cancelled. माझं वचन नेहमी सफल होतं My word परमेश्वर. always succeeds. प्रभू येशू, आज आम्ही तुझकडे आलो Lord Jesus, we परमेश्वर. have come to you. मी We have आलेलो आहे come to you in परमेश्वर. faith. मंडळीला I've घेऊन come to आलो you with परमेश्वर. fellowship. नवीन लोकांना घेऊन I've तुझकडे आलो come to you with new people. कारण माझी हाक तू ऐकतो Because परमेश्वर. you hear my call, Lord. आज मी यहोशुआ, Today I, Joshua, हा प्रभू तुझकडे आलो I come to परमेश्वर. you, Lord. आज 30 वर्ष तू आमची प्रार्थना ऐकत आहे Today it's been 30 years you hear our prayers. 30 वर्ष तू कार्य करते For परमेश्वर. 30 years you've been working. अनेकांचं जीवन तू बदललं परमेश्वर. You changed lives of many. अनेकांची घरं तू बांधली You परमेश्वर. built houses of many. आजारांना तू बरे केलं You परमेश्वर. healed the sick. मोठमोठे आजार तू बरे केले You cured परमेश्वर. great illnesses, Lord. मरणातून लोक तू उठवले You परमेश्वर. saved people from dying, Lord. लोकांचं जीवन तू You बदललं changed the परमेश्वर. lives of people. लोकांची घरं तू बांधली You built परमेश्वर. the houses of people. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय लोकांना दिला परमेश्वर. You gave good days, good time to people, लोकांना Lord. तू तारण दिलं You gave परमेश्वर. salvation to people, Lord. जीवन दिलं You परमेश्वर. gave them life. आज 30 वर्ष तू आमची प्रार्थना Today ऐकतो. it's been 30 years you hear our prayers. मी हाक मारतो, तू ऐकतो परमेश्वर. We call you and you hear, Lord. कारण तू आम्हाला अभिवचन दिलं Because you परमेश्वर. promised us, Lord. मला हाक मार. You call me. मी We येईन. come. या लोकांसाठी तू प्रार्थना You will करेल. pray for these people. असे मनोदय पूर्ण You कर. fulfill all their wishes, Lord. न बदलणारा देव You are the God who will never change. 30 वर्ष तू काम For कर 30 years you've been working. आज पुन्हा कमी तुला यहोशू हाक मारते. Today once again I, Joshua, call you, Lord. आज सर्व जे लोक उपस्थित आहे परमेश्वर. To the people who are present, Lord. अनेकांचे प्रश्न There समस्या are questions परमेश्वर. and problems of many. येशूच्या नामात You solve them in the परमेश्वर. name of Lord Jesus. अनेकांची काय चिंता आहे There are परमेश्वर. worries and concerns of many. या नामात तू You सोड solve it in your name, Lord. ते आजारी, Those who are sick, जे दुर्बल those आहे, who are weak, ते those who are अशक्त आहे, pale, जे अनेक व्याधीने those पीडलेले who are लोक आहे. suffering from many disease. प्रभू येशूच्या नामात बरे कर You परमेश्वर. heal them in the name of Lord Jesus. सैतानी बंधनात Those आहे. in satanic bondages, प्रभू येशूच्या नामात त्यांना you सोड. free them in the name of Lord Jesus. तुझ्या नामात तू कार्य You कर work in your name, Lord. प्रभू येशू नावात मागतो. आमीन. Praise the Lord. Praise the Lord.